नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्वप्नील तांबेकर. आजच्या या सेशनमध्ये आपण मॉक टेस्ट अनालिसिस कसं करायचं, मॉक टेस्ट किती द्यायच्या, का द्यायच्या, कोणत्या द्यायच्या, हे पाहणार आहोत. पहिल्यांदा बघूया मॉक टेस्टचं महत्त्व काय. तर पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं जर काय सांगायचं झालं मॉक टेस्टबद्दल, तर इट विल कम्प्लीट युअर प्रिपरेशन. हाऊ इट विल कम्प्लीट युअर प्रिपरेशन? प्रिपरेशन ज्यावेळी तुम्ही सुरू केलेला असता झिरो पासून, तेव्हापासून एका प्रोसेसमध्ये तुम्ही असता. तर ही प्रोसेस कशी असते ही ग्राफच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. पहिल्यांदा तुम्ही बेसिक कव्हर करता क्लासमध्ये किंवा सेल्फ स्टडी करून, पण फक्त बेसिक कव्हर करून तुमचं फायनल सिलेक्शन होणार नाही आहे. सपोज तुमचे काहीतरी कट ऑफ आहे, तर आपण 100% कन्सिडर करूया. जो काही 75 असेल, 80 असेल, तर त्याचे फक्त 40% मार्क्स तुमचे फक्त क्लास करून किंवा फक्त सिलेबस कव्हर करून पडतील. पण त्याच वेळी जर तुम्ही टॉपिक वाईज टेस्ट दिल्या तर डेफिनेटली तुम्हाला 60% पर्यंत तरी मार्क्स पडतील. 60% ऑफ कट ऑफ मार्क्स. त्याच्या पुढेही जाऊन तुम्ही जर सेक्शनल टेस्ट दिल्या असतील तर डेफिनेटली तुमचा 60% जो येत होता स्कोर अगोदर तो वाढेल, कारण तिथे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळलेलं असेल. त्यामुळे तुमचा 80% पर्यंत स्कोर जाऊ शकेल. पण फायनल सिलेक्शन घेण्यासाठी, प्रिपरेशन आपलं कम्प्लीट करण्यासाठी, कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्हाला शेवटच्या फेजमध्ये फुल लेंथ मॉक टेस्ट द्यावे लागतात. हेच तुमचं जे शेवटचं 20% प्रिपरेशन राहिलेलं आहे ते कम्प्लीट करण्याला मदत करतात. त्यामुळे मॉक टेस्ट आपण अजिबात स्किप करू शकत नाही. सो पहिला बेनिफिट आहे इट विल कम्प्लीट युअर प्रिपरेशन, अँड द सेकंड बेनिफिट इज टू डेव्हलप स्पीड अँड अॅक्युरसी. एस्पेशली प्रिलिमिनरी एक्झामचा जर आपण विचार केला तर या एक्झाममध्ये स्पीड आणि अॅक्युरसी खूप मॅटर करते. मला अशी बरीचशी मुलं माहित आहेत ज्यांची अगदी पीओ मेन निघालेली आहे, त्यांचं एसबीआय मध्ये फायनल सिलेक्शन झालंय, पण त्यांचं आयबीपीएस क्लर्कची प्रिलिम निघाली नाही किंवा आयबीपीएस पीओ प्रिलिम निघाली नाही. अशी देखील बरीच मुलं आहेत. सो लॅक ऑफ मॉक दॅट इज द मेन रिझन. त्यामुळे स्पीड आणि अॅक्युरेसी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला प्रिलिमच्या तर भरपूर मॉक द्याव्या लागतात. त्याचबरोबर इट इज अ गुड सोर्स फॉर प्रॅक्टिस. क्वालिटी क्वेश्चन जे तुम्हाला मिळणार आहेत ना, ते तुम्हाला मॉक मधूनच मिळणार आहे. कारण मॉक ज्या तयार केलेल्या असतात त्या एक खूप ब्रिलियंट टीम असते त्याच्या मग फार मोठं त्याच्यामध्ये त्यांनी थिंक टँक असते, रिसर्च टीम असते. त्यांनी रिसेंट पॅटर्न बघून, ट्रेंड बघून हे क्वेश्चन सेट केलेले असतात. चॅलेंजिंग क्वेश्चन असतात. खास करून जर तुम्ही मेन्सचा विचार केला तर हे तुम्हाला मेन्स लेवलचे चॅलेंजिंग क्वेश्चन हे या मॉक मधून मिळतील. त्यानंतर टू प्रिपेअर युअर माइंडसेट. माइंडसेट खूप मॅटर करतो. एव्हरी बॅटल फर्स्ट वोन इन द माइंड. हे सेंटेन्स तुम्हाला माहित आहे. कुठलेही युद्ध अगोदर तुमच्या मनामध्ये जिंकलं जातं, मग ते युद्धभूमीवर. तो माइंडसेट प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला या मॉक टेस्टचा फायदा होणार आहे. आता माइंडसेट म्हणजे काय? माइंडसेट म्हणजे फक्त आपण नेमकं कुठल्या माइंडसेटने हा क्वेश्चन पेपर सेट सॉल्व्ह करायचा. त्याचबरोबर जे आपला 3 तास बसण्यासाठीचा माइंडसेट लागतो, तो माइंडसेट देखील तयार करण्याचं काम हे मॉक टेस्ट करत असतात. प्रिलिमसाठी 1 तासच असतो, पण त्यामध्ये देखील बघा 20-20 मिनिटाचे 3 सेक्शन असतात. या 20 मिनिटामध्ये एक जरी क्वेश्चन तुमचा रॉंग आला, एक जरी सेट तुम्हाला डबल सॉल्व्ह करावा लागला, तर उरलेला टाइम कसा भरकन उडून जातो हे तुम्हालाच कळत नाही. त्यामुळं तो जो माइंडसेट लागतो ना 20 मिनिटामध्ये 35 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा, तो माइंडसेट मिळवण्यासाठी किंवा मेन्सच्या एक्झामला 3-3.5 तास बसून अगदी करेक्ट सिलेक्शन क्वेश्चनचं तयार घेऊन, जरी डिफिकल्ट क्वेश्चन आला तरी करेक्ट वर जे इझी आहे त्याच्यावर फोकस करून जे तुम्हाला स्कोर मिळवायचा असतो तो माइंडसेट तयार करण्यासाठी या मॉक टेस्टचा फायदा होतो. त्याचबरोबर तुमचं स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट अनालिसिस करण्यासाठी तुमचा विकनेस काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, असा कुठला एरिया आहे का ज्याचं प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला थोडे फास्ट सॉल्व्ह करून ते लवकर त्यामध्ये स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करता येईल. काही क्वेश्चन असे आहेत का, टॉपिक असे आहेत का जे तुम्हाला अजिबातच जमत नाही. सो हे स्वॉट अनालिसिस करण्यासाठी तुम्हाला या मॉक टेस्टचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर मॉक टेस्ट देताना तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. जसं तुम्ही आता प्रिलिमची मॉक देता, लॉजिकल रिझनिंग मध्ये काही मॉक मध्ये तुम्ही पझल्स सुरुवातीला सॉल्व्ह करा, काही मॉक मध्ये तुम्ही मिसलेनियस सुरुवातीला सॉल्व्ह करा. देन फाइंड आउट व्हॉट वर्क्स फॉर यू.
तुम्हाला सगळ्यात बेस्ट काय वर्क होतं ते तुम्ही फाइंड आउट करा आणि ती स्ट्रॅटेजी फायनलाइज करण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. मेन्ससाठी देखील तसंच आहे की क्वेश्चन सिलेक्शन इम्पॉर्टंट असतं. मग फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये तुम्ही पहिल्यांदा आरसी सॉल्व्ह करणार की मिसलेनियस सॉल्व्ह करणार, पॅराजंबल कधी सॉल्व्ह करणार, ह्या टाईपची जी स्ट्रॅटेजी असते, ही स्ट्रॅटेजी फायनलाइज करण्यासाठी तुम्हाला मॉकचा फायदा होतो. त्याचबरोबर तुमच्या प्रिपरेशनला एक डायरेक्शन देण्यासाठी देखील या मॉक टेस्टचा फायदा होत असतो. कारण मॉक टेस्ट दिल्यानंतर आपण या कॉम्पिटिशन मध्ये कुठे आहे हे एक्झॅक्टली तुम्हाला कळतं. त्यामुळं तुम्ही बाबा आपण राईट ट्रॅकवर आहोत का, की आपला ट्रॅक चुकत आहे. मार्क्स जर फारच कमी पडायला लागले आणि तुमच्या मित्राला जर मॉक टेस्ट मध्ये चांगले मार्क्स पडायला लागले, तर डेफिनेटली कुठे ना कुठेतरी तुमची डायरेक्शन चुकत आहे हे तुमच्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे तुम्ही एक राईट ट्रॅकवर येण्यासाठी या मॉक टेस्टचा फायदा होऊ शकतो. रियालिटी काय आहे हे कळण्यासाठी तुम्हाला या मॉक टेस्टचा फायदा होत असतो. आता बघूया हु शुड गिव्ह मॉक टेस्ट, कुणी मॉक दिला पाहिजे. नोवाइक्स म्हणजे ज्यांनी जस्ट आता प्रिपरेशन सुरू केलं आहे की जेव्हा किंवा जे आता क्लास मध्ये शिकत आहे, ज्यांची आता बॅच चालू आहे, त्यांनी अजिबात मॉक टेस्ट द्यायचे नाही आणि मॉक टेस्ट कडे वळायचं देखील नाही. त्यांनी फक्त आपला जो सिलेबस चालू आहे त्याच्यावरच फोकस करायचं, त्यांच्यासाठी मॉक टेस्ट नाहीये. ज्यांचं जस्ट सिलेबस कंप्लीट झालेला आहे त्यांनी काय करायचं, तर त्यांनी मगाशी मी ज्या फेजेस सांगितल्या, क्लास, त्याच्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट, त्याच्यानंतर सेक्शनल टेस्ट, त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट, या पहिल्यांदा 3 फेजेस कंप्लीट करा, टॉपिक वाईज आणि सेक्शनल टेस्ट. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉकला तुम्ही येऊ शकता. फुल लेंथ मॉकला आल्यानंतर किंवा तुम्ही असं देखील करू शकता, जस्ट सिलेबस कंप्लीट झालाय ना, तुम्हाला वाटतं की तुमचं प्रिपरेशन झालेलं आहे, तर तुम्ही काय करा, मेन्सचे एक मॉक द्या आणि प्रिलिमची एक मॉक द्या. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन मध्ये कुठे आहात हे तुम्हाला कळेल. मेन्सची तुम्ही कुठलीही द्या, पीओची द्या किंवा क्लर्कची द्या, किंवा एक पीओ एक क्लर्क, इथं देखील एक पीओ एक क्लर्क, अशी एक मॉक देऊन बघा. याचा स्कोर मॅटर करणार नाही. भलेही तुम्हाला 200 पैकी 30च मार्क्स पडू दे, भलेही तुम्हाला 100 पैकी 30-35च मार्क पडू दे, पण तुमच्या एक लक्षात येईल की आपण किती पाण्यात आहोत. म्हणजे आपल्याला बाबा 30-35 पडतात आणि एखाद्याला टॉपरला 80-85 पडतात, हा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, हा गॅप आपल्याला फिलअप करायचा आहे. मग तुम्ही परत एकदा टॉपिक वाईज कंप्लीट करा, सेक्शनल कंप्लीट करा, आणि एकदा सेक्शनल मध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप झाला किंवा हळूहळू प्रिलिम अगोदर द्या, त्याच्यानंतर मेन्स द्या. प्रिलिमच्या 50 झाल्याशिवाय तुम्ही मेन्स कडे अजिबात वळायचं नाहीये. ज्यांचा जस्ट कंप्लीट झालेला आहे सिलेबस त्यांनी प्रिलिमच्या 50 मी ऑलरेडी टार्गेट दिलेलं आहे. त्याचबरोबर जे ओल्ड स्टुडंट आहेत, गेली 1-2 वर्ष प्रिपरेशन करतायत, त्यांनी काय करायचं, त्यांच्यासाठी मॉक तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी अजिबात मॉक स्किप करून चालणार नाही. त्यांनी आपल्या हातामध्ये एक्झामसाठी किती वेळ आहे हे अगोदर बघायचं. आणि एक्झामसाठी साधारणपणे एक भरपूर जास्त 3-4 महिने शिल्लक असतील, तर त्यावेळी काय करायचं, दर 2 किंवा 3 दिवसांनी मॉक द्यायची. दर 2-3 दिवसांनी कंपल्सरी मॉक झाली पाहिजे. दर 2 मेन्सच्या मॉक नंतर एक प्रिलिमची मॉक झाली पाहिजे, ज्यावेळी एक्झाम लांब असते त्यावेळी. ज्यावेळी तुम्हाला समोर काहीतरी टार्गेट असतं, जसं आता एसबीआय क्लर्कचं टार्गेट आहे आणि साधारणपणे आपल्याजवळ एक 30-40-50 दिवस शिल्लक आहे, त्यावेळी तुम्ही काय करायचं, तर शेवटच्या 10 दिवसांमध्ये प्रिलिम मॉक टार्गेट करायच्या. 10 दिवसामध्ये मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे 10 दिवसामध्ये 20, डेली 2 याप्रमाणे, किंवा 3 प्रमाणे 30 या शेवटच्या 10 दिवसामध्ये. आणि उरलेले जे सुरुवातीचे 20 दिवस असतात किंवा प्रिलिमच्या झाल्यानंतरचे जे एक महिनाभर शिल्लक असतो, या 40-50 दिवसामध्ये सपोज एक 40 डेज तुम्हाला मिळत आहे, या 40 डेज मध्ये तुम्ही ठरवायचं की मॉक किती देणार आहे. मी तर रिकमेंड करेन 40 डेज मध्ये तुम्ही 15 ते 20 मॉक या दिल्या पाहिजे मेन्सच्या त्या पर्टिक्युलर एक्झामच्या. आता एसबीआय क्लर्क समोर आहे ना, तुम्ही एसबीआय क्लर्कच्या दिल्या पाहिजे. एसबीआय पीओ आली की निम्म्या एसबीआय क्लर्कच्या, निम्म्या एसबीआय पीओच्या तुम्ही दिल्या पाहिजे. मॉक तुम्हाला स्किप करून अजिबात चालणार नाही. आता मॉक तर द्यायचे आहेत, पण बेस्ट मॉक कोणत्या अवेलेबल आहेत बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झामसाठी? बरेचसे प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, जसं अड्डा 247, ऑलिव्ह प्रॅक्टिस मॉक, ग्रेडअप, टेक्स्टबुक, स्मार्ट किडा, आयबीपीएस गाईड, हे सगळे मॉक प्लॅटफॉर्म चांगले आहेत. यापैकी प्रिलिमसाठी मी तुम्हाला प्रिलिमसाठी अड्डा, ग्रेडअप, टेक्स्टबुक रिकमेंड करेन. आणि मेनसाठी मी तुम्हाला अड्डा 247 मेनसाठी, ऑलिव्ह बोर्ड, प्रॅक्टिस मॉक
आणि ग्रेडअप किंवा टेक्स्ट बुक यापैकी कुठली तरी एक, अशा मी 4 रिकमेंड करेन. आता एवढ्या मी वेगवेगळ्या का मॉक टेस्ट रिकमेंड केल्या, तर त्याच्या मागे देखील रिझन आहे की अड्डा 247 ची जर आपण डिफिकल्टी लेवल बघितली, ही एक्झाम पेक्षा थोडीशी जास्त असते. ऑलिबोर्डची एक्झामच्या लेवलपेक्षा खूपच जास्त असते आणि ऑलिबोर्ड आणि प्रॅक्टिस मॉक एकाच लेवलचे आहे. ग्रेडअपची एक्झामच्या लेवल एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी लेवल असते. टेक्स्ट बुकचं देखील तसंच आहे, एक्झाम एवढी किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी लेवलची आहे. पण मेन्सचा विचार केला तर मेन्ससाठी ग्रेडअप आणि टेक्स्ट बुक हे ऍक्च्युअल एक्झामपेक्षा थोडी इझी वाली एक्झाम देतात. मग तुम्ही म्हणाल की मी ग्रेडअप टेक्स्ट बुक तरी का देऊ, मी डायरेक्ट डिफिकल्ट वाला देतो. तसं नाहीये, कारण एक्झाम ऍक्च्युअल पेपर कसा येणार आहे हे कुणालाच माहित नाही. हे या मॉक सेट करणाऱ्या पेपर सेटरला माहित नाही, हे तुम्हाला माहित नाही, हे मला माहित नाही. दरवर्षी म्हणतात की एसबीआय पीओ खूप डिफिकल्ट असतो पेपर, दरवर्षी एसबीआय पीओ मेन डिफिकल्ट असतो, म्हणून यावर्षी देखील येईल याची काय गॅरंटी आहे. यावर्षी मे बी खूप इझी वाला पॅटर्न येऊ शकतो, यावर्षी मे बी मॉडरेट वाला येऊ शकतो, किंवा यावर्षी एकदम खूप जास्त डिफिकल्टी लेवल वाला येऊ शकतो. सगळ्या डिफिकल्टी लेवलची प्रॅक्टिस आपल्याला झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही मल्टिपल मॉक टेस्ट ह्या दिल्या पाहिजेत. आता मल्टिपल मॉक टेस्ट अजून एक रिझन देण्याचं म्हणजे प्रत्येक हे जे अड्डा 247 आहे, ऑलिबोर्ड आहे, ह्या प्रत्येक मॉक टेस्ट प्लॅटफॉर्मची एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न ठराविक एक 2-3 मॉक झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतो. तोच पॅटर्न सगळीकडे पझलचा, सेटिंग अरेंजमेंटचा, आरसीचा रिपीट झालेला असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये जाता. त्याच टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा परफॉर्मन्स वाढतो. पण हा आभासी परफॉर्मन्स वाढलेला असतो, व्हर्च्युअली वाढलेला असतो. थोडा जर वेगळा पेपर तुम्ही दिला तर तुम्ही त्याच्यामध्ये मागे पडत असता. त्यामुळं ते टाळण्यासाठी म्हणून तुम्हाला वेगवेगळे मॉक टेस्ट द्यायचे आहेत. यापैकी मी रिकमेंड ऑलरेडी केलेल्या आहेत. मी अजून स्मार्ट किडा आयबीपीएस गाईड अजून मी बघितलेलं नाही. तुम्ही कोण देत असाल तर त्याचा फीडबॅक मला द्या. फीडबॅक पॉझिटिव्ह असला तर मी स्वतः त्या मॉक टेस्ट देतो आणि मग तुम्हाला रिकमेंड करतो. पण सुरुवातीला तुम्ही काय करू शकता, ह्या 7 मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. अजून काही प्लॅटफॉर्म देखील अवेलेबल आहेत. सगळ्याच्या ह्याच्यावर एक फ्री वाली मॉक टेस्ट असते. ही एक फ्री वाली देखील मॉक टेस्ट तुम्ही ट्राय करू शकता. अड्डा 247 ची प्राइस आहे 500 रुपये. आपल्या क्लासमध्ये ती अवेलेबल आहे 1 इयर पॅक्स. त्याचबरोबर ऑलिबोर्ड आणि प्रॅक्टिस मॉक थोडंसं कॉस्टली आहे. ऑलिबोर्ड खूपच जास्त कॉस्टली आहे, 1500-1600. तुम्ही दोन किंवा दोघांच्या मध्ये ही ऑलिबोर्डची टेस्ट पॅक घेऊ शकता. प्रॅक्टिस मॉक देखील हा दोघांच्या तिघांच्या मध्ये घेऊ शकता. ग्रेडअप टेक्स्ट बुक खूप जास्त काही कॉस्टली नाही आहे, खूप स्वस्त आहे. 200-300 रुपये मध्ये तुम्हाला 1 वर्षाचा पॅक मिळून जातो. सो हे सगळे परचेस करा. याच्यामध्ये अजिबात तुम्ही कंजूसी करू नका, कारण तुम्ही हे तुमच्या इम्प्रुव्हमेंटसाठी, तुमच्या नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात. नॉलेजसाठी जी इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्याचे रिटर्न नंतर खूप जास्त मिळत असतात. मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो, आता तुम्ही जी काय इन्व्हेस्टमेंट करताय ती तुमच्या पहिल्या सॅलरी मधूनच निघून जाणार आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट, या नॉलेजसाठी इन्व्हेस्टमेंट करताना अजिबात विचार करू नका. तर मॉक टेकिंग स्ट्रॅटेजी बघूया. कुठलीही मॉक देण्याच्या अगोदर काय करायचं आणि दिल्यानंतर काय करायचं हे आपण बघूया. सो पहिल्यांदा बिफोर मॉक. मॉक सुरू करायच्या अगोदर नोट डाऊन स्ट्रॅटेजी यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट. या मॉक मध्ये मी कुठली स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणार आहे ते अगोदर तुम्ही नोट डाऊन करा. फक्त ठरवू नका, तर तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. मी आज क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये पहिल्यांदा डीआय सॉल्व्ह करणार आहे, किंवा मी पहिल्यांदा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, पहिल्यांदा मी मिसलेनियस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे, पहिल्यांदा मी इझी वाले सगळे करत जाणार आहे, मीडियम वाले मी मार्क करत जाणार आहे आणि सगळ्यात शेवटी डिफिकल्ट वाले करणार आहे. त्याचबरोबर नोट डाऊन एनिथिंग न्यू यू वॉन्ट टू ट्राय. या मॉक मध्ये तुम्हाला नवीन काय ट्राय करायचं आहे. दरवेळी तुम्ही इंग्लिशमध्ये मिसलेनियस अगोदर करता, ह्यावेळी इंग्लिश मध्ये तुम्हाला आरसी सॉल्व्ह करायचा आहे. दरवेळी तुम्ही इंग्लिशमध्ये सगळे थोडे ठराविक अटेम्प्ट करता, या मॉक मध्ये तुम्हाला इंग्लिश सगळं कंपल्सरी अटेम्प्ट करायचं आहे. हे जे काय तुम्ही नवीन ट्राय करणार आहात ते नोट डाऊन करून घ्या. हे झालं बिफोर मॉक. त्यानंतर आफ्टर मॉक. आफ्टर मॉक अनालिसिस करायच्या अगोदर काय करायचं. मॉक झाली ना झाली लगेच तुमच्या समोर स्कोर येतो, त्यावेळी तुम्ही लगेच नोट डाऊन करून घ्यायचं. नोट डाऊन स्ट्रॅटेजी यू ऍक्च्युअली फॉलोड फॉर इच सेक्शन. तुम्ही ठरवलेली स्ट्रॅटेजी अगोदर आपण लिहिलेली आहे, पण तुम्ही प्रत्येक सेक्शनला ती स्ट्रॅटेजी फॉलो केली का
की पेपर इझी आला म्हणून तुम्ही कॅरीड झाला त्याच्यामध्ये, किंवा पेपर डिफिकल्ट आला म्हणून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊन तुमची स्ट्रॅटेजी राहिली बाजूला आणि तुम्ही वेगळंच काहीतरी करून आला. तुम्ही ठरवलं होतं की सगळे क्वेश्चन अगोदर बघणार, पण तसं झालं नाही. हे नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर नोट डाऊन व्हॉट वर्क अँड व्हॉट डिड नॉट. या पर्टिक्युलर मॉक मध्ये आपल्याला काय वर्कआउट झालं किंवा काय वर्कआउट नाही झालं हे तुम्ही नोट डाऊन करा. तुम्ही ठरवलं होतं एक आणि झालंच भलतं, असं जर झालं असेल तर त्या गोष्टी त्या त्या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर या मॉक मधून तुम्हाला नवीन काय शिकायला मिळालं हे देखील तुम्ही नोट डाऊन कंपल्सरी करा. आता हे अनालिसिस करायच्या अगोदर एकदा का तुमचं अनालिसिस झालं की अनालिसिस झाल्यानंतर परत एकदा तिथंच लर्निंग फ्रॉम द मॉक या पूर्ण ओव्हरऑल लर्निंग तुम्हाला लिहायचं आहे. या पूर्ण मगाशी मी तुम्हाला सेक्शन वाईज लिहायला सांगितलं, इथं तुम्ही ओव्हरऑल या मॉक मधून काय शिकला. घाई करायचे नाही, कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी आहे, कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे, त्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे, माझे सिली मिस्टेक्स भरपूर होत आहेत, हे सिली मिस्टेक्स मी अवॉइड केले पाहिजे. हे लर्निंग तुम्हाला या मॉक नंतर लिहायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या एरियामध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे हे अनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे तुम्हाला सपोज पर्सेंटेज मध्ये अजून प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमचे जवळपास 10-12 मार्क्स राहिले, तर तुम्हाला पर्सेंटेजवर वर्कआउट करायला पाहिजे. पुढच्या मॉक देण्याच्या अगोदर तुम्हाला काय नेमकं प्रिपेअर करायचं आहे. पर्सेंटेजवर मला वर्कआउट करायचं आहे, डीआय वर मला वर्कआउट करायचं आहे, पझलचा एखादा टाईप असेल त्या टाईपचे क्वेश्चन, अनसर्टन नंबर ऑफ पीपल, त्याच्यावर मला वर्कआउट करायचं आहे. हे सगळं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. फक्त ठरवू नका, कारण फक्त ठरवलं तर मे बी तुम्ही नंतर विसरून जा काही कारणामुळे. त्यामुळे ह्या गोष्टी नोट डाऊन केलेल्या कधी पण बेस्ट असतात. या त्याचबरोबर ओव्हरऑल तुमचं काय नेमकं व्हॉट वर्क अँड व्हॉट डिड नॉट वर्क हे देखील या ठिकाणी तुम्ही मेन्शन करायला विसरू नका. हे कंपल्सरी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. मी दरवेळी सांगतो ह्या गोष्टी नोट डाऊन करून ठेवत चला, कारण नंतर मे बी तुम्ही विसरून जाऊ शकाल आणि मग ते मॉक टेस्ट दिलेला काहीच अर्थ राहणार नाही. त्याचबरोबर अजून एक गोष्ट तुम्हाला नोट डाऊन करायची आहे. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला बघायचे आहेत जे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतात आणि फ्युचरमध्ये तुम्हाला परत ते क्वेश्चन बघण्याची इच्छा आहे. हे क्वेश्चन देखील स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कुठले टेलिग्राम यूज करत असला तर त्यावर सेव्ह मेसेज जो असतो ना, त्या सेव्ह मेसेजला सेंड करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला ते रिवाइज करण्यासाठी उपयोगी पडतील. आता मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं हे आपण बघूया. मॉक टेस्ट अनालिसिस हे प्रिलिम साठीचं थोडंसं वेगळं आहे आणि मेन साठीचं वेगळं आहे. पण मी प्रिलिम आणि मेनचं वेगळं न सांगता सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण क्यूए आणि एलआर ह्याच्यासाठीचं बघूया. क्यूए आणि एलआर मध्ये मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं. तर क्यूए आणि एलआर मध्ये पहिल्यांदा अनअटेम्प्टेड क्वेश्चन सॉल्व्ह करा. अनअटेम्प्टेड क्वेश्चन म्हणजे तुम्ही क्वेश्चन जे अटेम्प्ट केला नाही ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. त्यानंतर रॉंग जे क्वेश्चन आलेले आहेत ते अटेम्प्ट करा. त्याच्यानंतर जे करेक्ट क्वेश्चन आहेत ते परत एकदा अटेम्प्ट करा आणि हे अटेम्प्ट करताना तुम्ही क्वेश्चन विचारा की इज देअर एनी बेटर मेथड टू सॉल्व दिस क्वेश्चन, इज देअर एनी अल्टरनेटिव्ह मेथड टू सॉल्व दिस क्वेश्चन. रॉंग वाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना देखील तेच बघायचं. रॉंग वाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही याला अजून एक गोष्ट बघायची आहे, इथं मी मेन्शन केलेली आहे. रॉंग आला तर आपला का रॉंग आला क्यूएलआर मध्ये. आपला कन्सेप्च्युअल एरर होता का, रीडिंग करण्यामध्ये एरर आला का, कॅल्क्युलेशन मध्ये काही मिस्टेक झाली का, किंवा आणि तुम्ही आन्सर करेक्ट काढलं होतं पण मार्क करतानाच तुमची काहीतरी मिस्टेक झाली, सी च्या ऐवजी तुमचं डी मार्क झालं. ह्या सिली मिस्टेक झालेल्या असतात. ह्या सिली मिस्टेक्स नेमकी कुठली झाली, का रॉंग आलं याचा विचार करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम तो जो मिस्टेक झालेली आहे ती मिस्टेक रिपीट होणार नाही. त्याचबरोबर ओव्हरऑल आयडेंटिफाय द क्वेश्चन्स यू शुड हॅव अटेम्प्टेड ऑर यू शुड हॅव स्किप. असे काही क्वेश्चन असतात क्वांट आणि एलआर मध्ये. प्रिलिमच्या मॉक मध्ये काही क्वेश्चन तुम्हाला स्किप केले पाहिजे होते पण तुम्ही ते अटेम्प्ट केला, त्यामुळे तुमचा ओव्हरऑल अटेम्प्ट कमी झाला. क्वांट मध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्ही वर्ड प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्व्ह करायला गेला आणि वर्ड प्रॉब्लेम 1 किंवा 2 जरी सॉल्व्ह केला पण त्याचा इम्पॅक्ट मोठा झाला. नंतर काही सिम्प्लिफिकेशनचे 5-6 क्वेश्चन शेवटी शिल्लक होते, ते माझ्याकडून अटेम्प्ट झाले नाही. त्यामुळे क्वेश्चन कुठले अटेम्प्ट केले पाहिजे होते पण कुठले मी केले ह्याचं देखील तुम्ही ओव्हरऑल अनालिसिस करा. हे झालं प्रिलिम साठी क्यूएलआर ची. त्यानंतर प्रिलिम आणि मेन साठी इंग्लिशचं अनालिसिस कसं करायचं ते बघूया. इंग्लिशचं अनालिसिस खूप इम्पॉर्टंट आहे.
ज्यावेळी तुमची मॉक संपेल ना त्यावेळी पहिला अनालिसिस तुम्ही इंग्लिशचं करायचं आहे. तर इंग्लिशचं सेक्शन म्हणजे मॉक झाल्यानंतर इंग्लिशचा सेक्शन परत एकदा अटेम्प्ट करायचा आहे, पण यावेळी यातले सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, सॉल्व ऑल द क्वेश्चन्स, एकही तुम्हाला स्किप नाही करायचं. मे बी तुम्ही मॉक मध्ये 40 पैकी तुम्ही 30 करा, 25 करा, पण परत एकदा सॉल्व्ह करताना सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करा. जे तुम्ही अगोदर अटेम्प्ट केलंय ना ते देखील करा, काही प्रॉब्लेम नाही, सोल्युशन कडे न बघता. ओके, सो तुम्ही अटेम्प्ट केलं. आता अटेम्प्ट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की किती करेक्ट आहेत किती रॉंग आहेत. आता अनालिसिस कसं करायचं, तर काय करायचं, पहिल्यांदा आरसी कडे जायचं. सगळ्यात अगोदर आरसीचं अनालिसिस करायचं, कारण आरसी आहे तर तुमचं इंग्लिश आहे, आरसी जर बेस्ट असेल तर इंग्लिश देखील बेस्ट आहे. आरसीचं कसं अनालिसिस करायचं, तर प्रत्येक पॅराग्राफची पॅसेज मधल्या सेंट्रल आयडिया तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जसं आपण सेंट्रल आयडिया म्हणजे मेन आयडिया, प्रत्येक पॅराग्राफची मेन आयडिया असते, मेन आयडिया नोट डाऊन नाही करून घेतली तरी चालेल, पण प्रत्येक पॅसेजची सेंट्रल आयडिया तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर त्या पॅसेजमध्ये जे व्होकॅबलरीसाठी नवीन वर्ड्स तुम्हाला सापडतात ते तुमच्या व्होकॅबलरीच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. त्याचबरोबर जे तुम्ही आन्सर दिलेले आहात, मग ते रॉंग असू दे किंवा करेक्ट असू दे, फाइंड द रिझन यू मार्क इच आन्सर. तुम्ही आन्सर मार्क केलेला आहे, मग त्यावेळी तुम्ही नेमका काय विचार करून हे आन्सर मार्क केलं याचा विचार करा. जर रॉंग गेलं असेल तर नेमकं आपलं रॉंग का गेलं त्याबद्दल रिथिंक करा, किंवा तुमचं करेक्ट आलं असेल तर तुम्ही नेमका विचार कसा केला ह्याच्याबद्दल परत एकदा विचार करा. हे झालं आरसी बद्दल. आरसी झाल्यानंतर बाकीचे क्वेश्चन देखील त्याचा देखील अनालिसिस आपल्याला करायचं आहे. फिल इन द ब्लँक, क्लोज टेस्ट, हे जे क्वेश्चन टाइप असतात यामध्ये काय जास्त नसतं, फक्त तुम्ही व्होकॅबवर यावर फोकस करायचा आहे. 5 ऑप्शन असतात, यामधले जर या 5 ऑप्शन मधले जर अनफॅमिलियर वर्ड्स तुमच्या जवळ असतील तर ते देखील तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता तुमच्या नोटबुक व्होकॅबच्या नोटबुक मध्ये. ग्रामर मध्ये मात्र काही विचार नाही करायचा, डायरेक्ट सोल्युशन कडे जायचं. जर एखादा रूल असेल तर तो तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचा. एक तुमच्या 25-30 मॉक झाल्या ना की तुमच्या लक्षात येईल की तेच तेच एरर ग्रामर मध्ये रिपीट होत आहेत. सेंटेन्स जरी डिफरंट असलं तर रूल तोच आहे, त्याच गोष्टी ग्रामर मध्ये येत आहे. त्यानंतर इंग्लिशमध्ये काही नवीन पॅटर्नचे क्वेश्चन असतात, ते क्वेश्चन जर आले असतील तर त्या टाईपचं अजून प्रॅक्टिस तुम्हाला करण्याची गरज आहे. त्या टाईपचे क्वेश्चन तुम्ही वेबसाईटवर कुठले अवेलेबल आहेत का ते सर्च करा आणि त्याचं अजून चांगलं प्रॅक्टिस करा. हे झालं इंग्लिशचं अनालिसिस. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रिलिमसाठी पण मेन्ससाठी पण, त्याचबरोबर तुम्ही सेक्शनल जरी देत असला इंग्लिशची टेस्ट तर त्यासाठी देखील तुम्ही ही इम्प्लिमेंट करू शकता. त्यानंतर बघूया क्यूएएलआर मेन साठी. मगाशी मी तुम्हाला क्यूएएलआर प्रिलिम साठी सांगितलं होतं, कारण त्यामध्ये 35 क्वेश्चन असतात आणि सगळे क्वेश्चन इझी असतात. आता मेन साठी ज्यावेळी तुम्ही क्यूएएलआर बघाल त्यावेळी तुमचे अटेम्प्ट फार कमी होते, कारण क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल खूप जास्त असते. तर याचा अनालिसिस कसं करायचं, तर इथे देखील पहिला सगळ्यात अगोदर अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. ओके, त्यानंतर रॉंग वाले क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे, त्यानंतर करेक्ट क्वेश्चन अनालाइज करायचे. क्वांट साठी मात्र तुम्ही क्वेश्चन तो परत सॉल्व्ह करू शकता. रिझनिंग साठी तुम्ही फक्त अनालिसिस करायचं. ओके, रिझनिंग साठी काय, कारण रिझनिंग मध्ये आपल्याला सेट असतात बघा पझलचे किंवा सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे परत सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे, फक्त अनालाइज करा. क्वांट मात्र तुम्ही परत एकदा सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह करताना काय करायचं नेमकं, आता बघा इथं नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी आहेत पण डिफिकल्टी लेवल व्हॅरी होते. मग यामध्ये काय करायचं, रिझनिंग मधले पझल्स असू दे किंवा क्वांट मधले डीआय असू दे, इझी, मीडियम आणि डिफिकल्ट वाले क्वेश्चन हे अगोदर क्लासिफाय करा. बाबा हा क्वेश्चन इझी लेवलचा आहे, हा मीडियमचा आहे, हा डिफिकल्ट आहे, कारण सगळे क्वेश्चन तर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर सिलेक्शन ऑफ क्वेश्चन वर फोकस करा. म्हणजे तुमचं सिलेक्शन कुठे चुकलंय का, तुम्ही डिफिकल्ट वाल्याच्या मागे लागला पण इझी वाले काही क्वेश्चन तुमच्याकडून मिस झाले, मग ते इझी वाले अगोदर करायला पाहिजे होते ना. हे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन तुमचं कसं आहे हे अगोदर बघा. मग ते पझल असू दे, सिटिंग अरेंजमेंट असू दे किंवा डीआय असू दे. त्याचबरोबर टाइम किती लागतो प्रत्येक सेट सॉल्व्ह करण्यासाठी, डीआयचा किंवा पझल सिटिंग अरेंजमेंटचा, तो टाइम देखील नोट डाऊन करून ठेवा. त्याचबरोबर असे काही टाईप जर तुम्हाला मिळाले ज्यांचं अजून प्रॅक्टिस करण्याची तुम्हाला गरज वाटते,
त्याचं अजून प्रॅक्टिस करा. पण अशा वेळी असे क्वेश्चन अवॉइड करायचे जे फॉर्म्युला बेस्ड आहेत, पर्टिक्युलर त्याच टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. असे जनरल क्वेश्चन बघायचे ज्यामध्ये ज्यावर बरेचशा टाईपचे क्वेश्चन अजून पुढे तयार होऊ शकतात. या टाईपचे क्वेश्चन अजून थोडे जास्त प्रॅक्टिसची आपल्याला गरज आहे. क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन सतत विचारायचा, इज देअर एनी बेटर मेथड टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. अजून जर बेटर मेथड असेल, अल्टरनेटिव्ह मेथड असेल, ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. आणि जर तुम्हाला तो क्वेश्चन इंटरेस्टिंग वाटला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या सेव्ह मेसेजला टाकून ठेवा, म्हणजे फ्युचरमध्ये तुम्हाला तो कधी ना कधी रिवाइज करण्यासाठी उपयोगी पडेल. आता रिझनिंग मध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला थोडीशी अवॉइड करायची आहे. रिझनिंग मध्ये एखादं पझल किंवा सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला जमलं नसेल तर ज्यावेळी अनालिसिस करतात त्यावेळी फक्त त्या पझल सिटिंग अरेंजमेंटला मॅक्सिमम तुम्हाला 15 मिनिटं द्यायची आहेत. 15 मिनिटापेक्षा तुम्हाला एकही मिनिट एक्स्ट्रा द्यायचं नाही. नाहीतर जर तुम्ही इगो घेऊन बसला की मी हा करणारच सॉल्व, तर अर्धा पाऊण तास कसा निघून जाईल एका क्वेश्चन मध्ये कळणारच नाही. त्यामुळे 15 मिनिटामध्ये सॉल्व्ह झाला तर ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट सोल्युशन बघा, लॉजिक बघा, नवीन लॉजिक तुम्हाला कळेल. ते वाटल्यास नोट डाऊन करायचं असेल तर नोट डाऊन करून घ्या. क्वांटिटी ॲप्टिट्यूड मध्ये तुम्हाला अजून एक प्रिकॉशन घ्यायची आहे. क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा सिलेबस आपल्याला मेन्ससाठी फारच मर्यादित आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फक्त 5 ते 6 टॉपिक टार्गेट करायचे आहेत, जे ॲव्हरेज, रेशिओ, पर्सेंटेज, डेटा इंटरप्रिटेशन, प्रॉफिट अँड लॉस, SIC आहे. सपोज हे तुम्ही 6 टॉपिक टार्गेट केलेला आहात. मग बाकीचे टॉपिक काय करायचे, तर बाकीच्या टॉपिकवर जे क्वेश्चन्स आलेले आहेत ते तुम्ही एक्झाम मध्ये देखील सॉल्व्ह करणार नाहीये, पण तरी देखील फक्त डायरेक्ट सोल्युशन तुम्हाला इथं बघायचं आहे. त्याचं इझी वाले असले तर सॉल्व्ह करायचे आहेत, मीडियम आणि डिफिकल्ट लेवलचे असले तर डायरेक्ट तुम्ही सोल्युशन बघून घ्या क्वांट मध्ये. पण जे तुम्ही ठरवलेले टॉपिक आहेत ना, ते मात्र तुम्ही अजिबात सोडायचे नाही. तुम्ही काय ठरवलंय, ह्या 6 टॉपिकवरचा कुठलाही क्वेश्चन मध्ये मी तो सॉल्व्ह करणार म्हणजे करणार, हे आपण ठरवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला ते क्वेश्चन परत एकदा सॉल्व्ह करावे लागतील, अल्टरनेटिव्ह मेथड्स बघावे लागतील. जर तुम्हाला काही सुचत नसेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा, ग्रुपमध्ये टाका, माझी ही मेथड आहे, कुणाला अजून बेटर मेथड माहित आहे का, असा क्वेश्चन विचारा. या प्रोसेस मधून तुम्हाला जावं लागेल, हे तुम्हाला क्वांटिटी ॲप्टिट्यूडला इम्प्लिमेंट करावं लागेल. सो हे झालं QA आणि LRचं मेन साठीचं अनालिसिस. जीकेचं अनालिसिस आपल्याला काही करायचं नाहीये. जीके मध्ये लक्षात ठेवा, जीकेचा स्कोर कन्सिडरच करायचा नाही. जीके मध्ये जे तुम्हाला नवीन बँकिंग गव्हर्नन्सचे क्वेश्चन मिळतील ते फक्त तुम्ही नोट डाऊन करत चला, किंवा कम्प्युटर अवेअरनेसचे जर क्वेश्चन मिळाले ते नोट डाऊन फक्त करून ठेवत चला. बाकी त्यामध्ये अनालिसिस करण्यासारखं काही नसतं. नंतर बघूया स्कोर अनालिसिस. स्कोरचं अनालिसिस कसं करायचं. स्कोर जो असतो ना, पहिली गोष्ट स्कोर कधी बघायचा नाही आपल्या मॉकचा, कारण स्कोर बघून तुम्ही डिमोटिवेट देखील होऊ शकता. सपोज तुम्ही मेनची मॉक दिली आणि तुम्हाला पडले मार्क्स 50 आउट ऑफ 200, मग तुम्ही डिमोटिवेट होणार, अरे गेल्या वर्षी तर कट ऑफ किती 83 चा लागलेला आहे, मला फक्त 50. तर तुम्ही असं करू नका. किंवा सपोज तुम्हाला मार्क्स पडले 90, मग तुम्ही खुश झाला, हा झालं, आता तुम्ही खुश झाला, निवांत झाला, असं नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही स्कोर बघायचा नाही कुठल्याही मॉकचा, तर तुमचा परफॉर्मन्स त्या मॉक मध्ये कसा होता हे चेक करायचं आहे. म्हणजे तुमचा 50 जर स्कोर आला असेल तर ओव्हरऑल डिफिकल्टी लेवल कशी आहे, आपला रँक चेक करा. क्वांटला तुम्ही सेक्शन वाईज रँक बघा, कारण जीकेला जास्त मार्क्स मिळाल्यामुळे ओव्हरऑल बऱ्याच जणांचा रँक चांगला आलेला असतो. सेक्शन वाईज तुम्ही काय करायचं, टार्गेट टॉप 10% मध्ये येण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर टॉप 10% मध्ये आल्यानंतर की आपला परफॉर्मन्स जो आहे तो नेमका कसा आहे या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये, याचा विचार करायचा. जर तुम्हाला वाटत असेल या 50च्या ठिकाणी मला 60 मार्क्स पडले असते, 70 मार्क्स पडले असते, म्हणजे क्वेश्चन सिलेक्शन चुकीचं गेलं, काही सिली मिस्टेक झाला, तर डेफिनेटली तुमचा परफॉर्मन्स डाऊन गेलेला आहे. किंवा तुम्हाला वाटलं हा पेपर डिफिकल्ट होता, मला एवढंच येत होतं, मी एवढंच सॉल्व्ह केलं, मग तुमचा परफॉर्मन्स खरंच चांगला आहे. येत नाही ना, त्याच्यावर आपण वर्कआउट करूया आणि पुढच्या मॉकमध्ये चांगले मार्क्स मिळवूया. सपोज तुमचा 90 आलेला, 90 आला पण पेपर इझी होता, इथं तुम्ही अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं इथं माझा 100 स्कोर आला पाहिजे होता, म्हणजे तुम्ही 90 स्कोर करून देखील तुमचा मनासारखा परफॉर्मन्स इथं आला नाहीये. म्हणजे कधीही स्कोरचं अनालिसिस करायचं नाही. तुम्ही स्कोर
कंपॅरिझन देखील करू नका. कंपॅरिझन जर करायचंच असेल तर तुमचे जे मित्र आहेत तुमच्यासोबत प्रिपरेशन करणारे, ज्यांची प्रिपरेशनची लेवल तुमच्यासोबत आहेत, त्यांच्याशी कम्पेअर करा. कारण बऱ्याच वेळा तिथं जे कंपॅरिझन दिलेले असतं ना, ते बऱ्याच वेळा फेक कंपॅरिझन असतं. त्यामुळे त्याचा काय तुम्ही जास्त विचार करू नका. कारण तुम्ही बघाल खूप डिफिकल्ट क्वेश्चन असतो, अगदी त्यांनी 10 सेकंदामध्ये खूप डिफिकल्ट वाला क्वेश्चन सॉल्व्ह केलेला असतो. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका. या मॉक मध्ये तुमचा 50 स्कोर आलाय ना, ह्यातला परफॉर्मन्स तुम्ही चेक करायचा. ह्याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स नेक्स्ट मॉक मध्ये देईल असं स्वतःला सांगायचं. आता शेड्यूल आणि हाऊ मेनी मॉक्स, मगाशी मी एक उझरता उल्लेख केलाच आहे शेड्यूल बद्दल. तर शेड्यूल कसं ठेवायचं? जर मॉक बरेच एक 3-4 महिन्यानंतर तुमची एक्झाम असेल तर मी सांगितल्याप्रमाणे दर 2 किंवा 3 दिवसांनी एक मॉक कंपल्सरी तुम्हाला द्यायची आहे. दर 2 मेनच्या मॉक नंतर एक प्रिलिमची मॉक तुम्हाला द्यायची आहे. आणि जर आता ह्या 30-35 दिवसामध्ये किंवा 40-50 दिवसामध्ये तुमची एक्झाम असेल तर यामध्ये तुम्ही किती मॉक देणार हे अगोदरच ठरवा. तुम्ही ठरवलं 20 मार्क्स, तर ह्या 20 मार्क्स तुम्ही दिल्या पाहिजेत. एक दिवसा आड तुम्ही देऊ शकता किंवा दर 2 दिवसांनी तुम्ही देऊ शकता. हे टोटली तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर अजून एक $1,000,000 क्वेश्चन, हाऊ मेनी मॉक्स? फ्रँकली स्पीकिंग, नंबर ऑफ मॉक्स डझंट मॅटर. हा नंबर अजिबात मॅटर करत नाही. मला असे बरेचसे स्टुडंट माहित आहेत ज्यांनी 1 किंवा 2 मॉक देऊन फायनल सिलेक्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर असे देखील स्टुडंट माहित आहेत ज्यांची 15-20 मॉक झालेत पण फायनल सिलेक्शन झालं नाही. त्यामुळे नंबर ऑफ मॉक्स इम्पॉर्टंट नाही आहेत. त्या मॉक्सचं तुम्ही अनालिसिस कसं करता हे महत्वाचं आहे. तुम्हाला मी स्वतःच तुम्हाला एक्झाम्पल देतो. मी IBPS PO मेन्स 5 टाइम्स इन अ रो क्रॅक केलेली आहे. त्याचबरोबर SBI PO मेन क्रॅक केलेली आहे. ऑलमोस्ट ज्या एक्झाम मी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मी क्रॅक केल्या. मी किती मॉक दिले असतील हो? मला मॉक द्यायला वेळ तरी मिळतो का? तरी देखील माझ्या एक्झाम्स क्रॅक होतात ना. सो बेसिक जर परफेक्ट असेल तर मॉक तुमची एक्झाम ही क्रॅक होतच असते. त्यामुळे नंबर ऑफ मॉक्स मॅटर करत ते तुमचं नॉलेज, तुमची स्पीड, ॲक्युरसी ही कशी डेव्हलप करता हे मॅटर करतं. आता मॉक देताना बरेच जण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करत असतात. जसं काही जण काय करतात की मॉक सबमिट करतात मेन्सची खास करून, आणि त्यानंतर त्याचे हळूहळू क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करतात. तुम्ही तसं देखील करू शकता. तुम्हाला जर फुल लेंथ 3-4 तास बसायला जमत नाही ना, तुम्ही मॉक सबमिट करा आणि एका वेळी एक सेक्शन घ्या. काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही तसं देखील करू शकता. तुम्हाला पीओच्या मॉक डिफिकल्ट जात आहेत ना, तुम्ही क्लर्कच्या मॉक द्या आणि पीओच्या फक्त 2-3 मॉक्स द्या. काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण ऑलरेडी क्लेरिकलची लेवल ह्या प्लॅटफॉर्मनी खूप हाय केलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये देखील काहीच इश्यू नाही. पण अनालिसिस चांगलं करा. नंबर ऑफ मॉकवर जाऊ नका. तुम्ही अनालिसिस चांगलं केलं का, जसं मी सांगितलंय तसं अनालिसिस करा. तुम्ही कमी जरी मॉक दिला तरी तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. पण आयडियली मी तुम्हाला सांगेन एक 10 मॉक तरी तुमच्या झाल्या पाहिजेत. कारण 3-3.5 तास बसण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आपला माइंडसेट तयार झाला पाहिजे. जो आपला परफॉर्मन्स फ्लक्च्युएट होत असतो तो फ्लक्च्युएट झाला नाही पाहिजे. यासाठी मॉक तुम्हाला मदत करतात. आणि प्रिलिमच्या तर मी ऑलरेडी सांगितले, प्रिलिमला तुम्ही मॉक अजिबात स्किप करू शकत नाही. कारण प्रिलिम हा स्पीड आणि ॲक्युरसीचा खेळ आहे फक्त. प्रिलिमला पीओला तुम्हाला 25 आणि क्लर्कला तुम्हाला 25 अशा 50 मॉक टार्गेट करायचे आहेत. एक्झामच्या अगोदर 10 दिवसामध्ये डेली 2 अशा 20 मॉक्स किंवा डेली 3 अशा 30 मॉक तुम्हाला टार्गेट करायचे आहेत. सो हे प्रिलिमला मात्र आपण मॉक अजिबात स्किप करून नाही चालणार. प्रिलिम खूप इम्पॉर्टंट आहे. जे मी मगाशी सांगितलं ते मेनसाठीच होतं. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. मॉक टेस्ट बद्दल मी अनालिसिस कसं करायचं, कुठून करायचं, सगळं सगळं सांगितलेलं आहे. अजून जर तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट टेलिग्रामवर विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून देखील विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. टेलिग्रामवर देखील तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. फ्युचर प्रो एज्युकेशन सर्च मारा आणि चॅनल जॉईन करा. थँक्यू. धन्यवाद.